मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. मित्रांनो, 30 जुलै 2026 भव्य दिव्य असं एक पारंपरिक हिंद केसरी किताबाचं मैदान होतं आहे. जुना बैलपोळा हिंद केसरी माळशिरसकरांचं मैदान. आणि या मैदानामध्ये मित्रांनो अनेक रथी महारथी नंदी आपल्याला टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसणार आहेत. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काही टॉपचे संभावित फिक्स या बैलपोळा जुना बैलपोळा हिंद केसरी मैदानातील टॉपचे 5 पहिरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सर्वात पहिला पहिरा मित्रांनो, ज्या नंदीला या बैलगाडी क्षेत्रामध्ये देव संबोधलं जातं, ज्या नंदीने मित्रांनो अनेक इतिहास केलेत, अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत जे लोक जे आहेत ते या नंदीचे फॅन आहेत. अगदी महिला देखील मित्रांनो या नंदीच्या फॅन आहेत. असा मित्रांनो मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर. मित्रांनो, आपण बघितलं असेल द्वादशम हिंद केसरी बकासूर एक टॉपच्या पहिऱ्यामध्ये आपल्याला पळताना दिसणारा या भव्य दिव्य अशा जुना बैलपोळा हिंद केसरी किताबाच्या मैदानामध्ये. तर मित्रांनो, बकासूर आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल तर मित्रांनो, बकासूर आपल्याला पुन्हा एकदा हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा मित्रांनो जो चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह आहे, जाईल त्या मैदानामध्ये जाईल तो ये मित्रांनो, कोणत्याही त्या पहिऱ्यात टाका तो टॉपचं स्पीड घेतो आहे आणि फायनलचा मानकरी ठरतो आहे. असा चतुर्थ हिंद केसरी सचिन आणि द्वादशम हिंद केसरी बकासूर हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. आपण बघितलं असेल पैलवान केसरीचं भव्य दिव्य असं मैदान संपन्न झालं. त्या मैदानामध्ये हा जोड आपल्याला पळताना दिसला होता, द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि चतुर्थ हिंद केसरी सचिन. परंतु मित्रांनो, या मैदानामध्ये सेमी देखील झाला नाही आणि फायनल देखील झाला नाही पावसाअभावी. परंतु मित्रांनो, या 30 तारखेला आपल्याला नक्की हा जोड पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, दुसरा टॉपचा पहिरा आहे बाबूशेठ माने घरनिकी यांचा चटणी भाकरीवरचा पैलवान म्हणून ज्या नंदीला संबोधलं जातं, असा मित्रांनो घरनिकीकरांचा हिंद केसरी राजा. मित्रांनो, हिंद केसरी राजासाठी देखील मित्रांनो गुलालासाठी संघर्ष करत होता, परंतु आत्ता मित्रांनो मोठा कमबॅक केला आहे राजाने. सलग मित्रांनो 2-3 मैदानामध्ये फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरला आहे आणि एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं आहे राजाचं. त्याच जोशात पुन्हा एकदा राजा आपल्याला पळताना दिसतोय. तर मित्रांनो, 30 तारखेला जे जुना बैलपोळा हिंद केसरीचं मैदान होतं आहे माळशिरस या ठिकाणी, या मैदानामध्ये आपल्याला घरनिकीकरांचा हिंद केसरी राजा कोणासोबत पळताना दिसू शकतो तर मित्रांनो, घरनिकीकरांचा हिंद केसरी राजा आणि मित्रांनो मुंबई बिंजोडमध्ये ज्या नंदीने अधिराज्य गाजवलं असा मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगा डॉन आणि हिंद केसरी राजा हा जोड आपल्याला या 30 तारखेला जे भव्य दिव्य असं जुना बैलपोळा हिंद केसरीचं मैदान होते त्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, या बैलगाडी क्षेत्रातील सर्वात मोठी खरेदी ज्या नंदीचे झाले आणि मित्रांनो चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे असा मित्रांनो चिंतामणी प्रसन्न समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा मित्रांनो मल्हार 11-11. आपण बघितलं असेल 2 हिंद केसरी किताबाची मैदानं झाली, दोन्हीमध्ये मित्रांनो तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला मल्हार. आणि नक्कीच मल्हार आपल्याला कोणत्या टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसेल या देखील हिंद केसरी मैदानामध्ये. तर मित्रांनो, मल्हार आणि किरण अप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रायना हा जोड आपल्याला एका जोट्यामध्ये पुन्हा एकदा पळताना दिसू शकतो. पाठीमागं हा जोड आपल्याला बिंजोडमध्ये पळताना दिसला होता. एक टॉपचं स्पीड आपल्याला बघायला मिळालं होतं आणि नक्कीच येणाऱ्या या हिंद केसरी मैदानामध्ये देखील हाच जोड आपल्याला पळताना दिसू शकतो. पुढचा टॉपचा पहिरा आहे मित्रांनो, या वर्षीचा ओरिजिनल पेडगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी जो ठरला असा मित्रांनो दीपक शेठ पाटील चिर्ले यांचा शॉटगन मेहरबान. मित्रांनो, शॉटगन मेहरबान आत्ता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह, टॉपचं स्पीड बघायला मिळतं आहे मित्रांनो. आणि नक्कीच या जुना बैलपोळा हिंद केसरी मैदानामध्ये शॉटगन मेहरबान आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल तर मित्रांनो, शॉटगन मेहरबान आपल्याला सौ रेमलाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे यांचा जो राजा आहे मित्रांनो, आत्ता टॉपचं स्पीड मित्रांनो लागतं आहे राजाला. आणि नक्कीच येणारा हिंद केसरी मैदानामध्ये हाच जोड आपल्याला पळताना दिसू शकतो, शॉटगन मेहरबान आणि राजा. त्याचबरोबर मित्रांनो, पुढील पहिरा आहे अमरशेठ जगताप अजितशेठ जगताप कारोंड एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्या. मित्रांनो, व्हाईट गोल्ड चिक्या आपल्याला कोणासोबत पळताना दिसू शकतो तर मित्रांनो, व्हाईट गोल्ड चिक्या आपल्याला जो मित्रांनो आदत वयामध्ये ओरिजिनल पुसेगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरला असा नवनाथ शेठ जगदाळे
व मित्रांनो राजू शेठ पाटील आगाव शिवनगर यांचा पुसेगाव रिनर हिंद केसरीचा मानकरी लक्ष्या आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या हा जोड आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. तर हे होते मित्रांनो काही संभावित टॉपचे पहिरे जे आपल्याला 30 तारखेला जे भव्य दिव्य असं जुना बैलपोळा हिंद केसरी किताबाचं मैदान होते त्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात.